एज इज द जस्ट नंबर. आपण वॉरेन बफेटचं उदाहरण घेतो, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये कित्येक असे वॉरेन बफेट आज आहेत. शेतीमध्ये तर खूप आहेत. मी आता आष्टी तालुक्यामध्ये आहे, लिमगाव या गावामध्ये. हे आजोबा आहेत. बाबा, तुमचं वय किती? 81. 81 वर्ष आहे आणि 81व्या वर्षी हे चक्क पेरूची शेती करतात. नमस्कार मित्रांनो, पंचवटी फार्मच्या पेज मध्ये तुमचं स्वागत आहे. बाबा, किती दिवस झाले पेरूच्या झाडाला 2 वर्ष. आणि कुठली जाते? तायवान. पिंक तायवान आणलेली. हा. म्हणजे ह्या वर्षी आता हे कितवं वर्ष आहे फळ काढायचं? दुसरं. किती माल निघाला होता? माल मस्त 30 टन निघाला, पण भाव सापडला होता का? नाही ना भाव, मागून शेवटली सापड पाहिजे काय 15-20 सापडा. ओके. आता ह्या वर्षी किती टन निघाला असा अंदाजे? ह्या वर्षी जरा कमी निघेल, फळ साधलं नाही, उन्हाळ्यामुळे गळालं ना. ओके. किती फॉर्म बांधले ह्या वर्षी? 15,000 बांधले ना. आणि मागच्या वर्षी किती बांधले होते? 18,500. तुम्हीच बघतात का पेरूचं? हा, बघतो, पण मजूर लावून बघतो माग. ओके. म्हणजे पाणी वगैरे सगळं तुम्ही देता, फवारणी आणि बाहेरून करून घेतो, मजूर लावून करून घेता. हा. काय वाटतं तुम्ही, म्हणजे आता हे तरुण शेतकऱ्यांना काय सांगाल? काय सांगा, आता वय झालं पण सर्वांनीच करायला पाहिजे, पण आता आम्ही कव्हर करायचं. अच्छा. म्हणजे तरुणांनी शेतीमध्ये यायला पाहिजे हा आणि नवीन प्रयोग करून नवीन प्रकारे शेती करायला हा पाहिजे. हा केलं नाही होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे हा आणि माणसाची जिद्द पाहिजे. हा. बरोबर. तरी आता 100 झाड आता पुन्हा ही लावायची, जांभूळ. जांभूळ लावायची. हा मित्रांनो, तुम्हाला सांगतो, बाबांकडे हे तैवान पिंक तैवान पेरू आहे, सीताफळ आहे हा. आणि आता अजून त्यांना ह्या वर्षी 100 झाडं जांभळीचे लावायचे. जांभळी लावायची. ते झाडं पण बुक केलेले आहेत. मला एक विचारायचंय, काय वाटतं तुम्ही आता ही एवढी शेती करता एवढ्या म्हणजे 81व्या वर्षी हा. आणि त्यात पेरूची शेती करताय, तर पेरूची शेती परवडते का? परवडते, पण मार्केट चांगले असल्यावर हे. म्हणजे मार्केटचा अभ्यास करून त्या काळात तुम्ही हा. जर फळं काढले तर परवडते, हा. मग तुम्ही म्हणत होते. हा अच्छा. खरंच जर आवड जर असेल, तुम्ही योग्य पद्धतीने नियोजन जर केलं, तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकता.